हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस 20 आहे. 20व्या दिवशी आपण काल म्हणजे 19व्या दिवशी आपण इथंच मुक्कामाला होतो केदारनाथमध्ये. तर 20वा दिवस आहे. इतकी घाण थंडी ना, 7 डिग्री असं थ कापतंय. हात बी माझा थरथर कापतोय फार. 7 डिग्री टेम्परेचर होतं मगाशी, आता 8 डिग्री टेम्परेचर आहे. सकाळ सकाळ लय थंडी. तर आता पाणी पण इतकं गार आहे ना, व ग्लेशियरमधनं नदी म्हणजे वाथी बर्फाचं पाणी वितळून असलं गार पाणी आहे ना, डेंजर. हात सुन्नच होऊन जातात. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो साईडचा नजारा कसा इथला. पाहू शकताय तुम्ही, ग्लेशियर, बर्फाचे डोंगर आहेत आणि अतिशय सुंदर असं दिसत आहे. साईडने बघा हिरवे डोंगर आहेत आणि इकडं कालभैरवनाथाचं मंदिर आहे. हा ट्रॅक आहे तो तिथपर्यंत जातो. जास्त लांब नाही आहे, 300 मीटर लांब आहे मंदिरापासून. आणि हे मंदिर आहे आणि इथं टेंट घेतला होता मी. टेंटमध्ये चांगले होते, गारबीर नाही लागलं रात्रीचं, पण बाहेर आल्यावर लय कुडकुड 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 लागायला लागले. वा 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 वा. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील आज दिवस आहे 20व्या दिवशी आपलं आता परतीचा प्रवास करायचा आहे केदारनाथ मंदिरापासून खाली गौरीकुंडकडे म्हणजे सोनप्रयागकडे. पाहू शकताय पाठीमागं मंदिर आहे. खूप गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता लोक किती आहेत. भरपूर गर्दी, एकदम फुल पॅक क्राऊड आहे. दाखवा तुम्हाला. मी दाखवतो की इथं गर्दी किती आहे केदारनाथ बाबाच्या मंदिराच्या इथं. लोक किती दर्शन करायला आले तुम्हाला दाखवतो अगोदर. भैया प्रसाद नाही भाई, इथं एवढीच आहे. हे इथं जेवढी लाईन आहे त्यांना शटर आहे, म्हणजे जे सावली आहे बसायसाठी पण सुविधा आहे. पण खाली जी लाईन आहे त्यांना काहीच सुविधा नाही आहे. लय गर्दी हर हर महादेव मित्रांनो. तर हे पाहू शकताय पाठीमागे केदारनाथ बाबाचं मंदिर आणि खूप गर्दी आहे. लाईन पण खूप लांब आहे. तुम्ही पाहू शकता इकडून अशी लाईन लागते. हा पोर्शन ही फिरत 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 जवळपास 1 किलोमीटर लांब लाईन आहे अशी जाते. आणि परत काटकोणामध्ये खाली जाते अशी 8-10 किलोमीटर लांब लाईन आहे. खूप गर्दी आहे दर्शनासाठी. माझं नशीब चांगलं होतं, कारण काल मला बिना काही करता VIP ह्याच्यातनं दर्शन भेटलं, कारण मी 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतोय त्यामुळं. आणि इथं पाहू शकताय लोक फोटो वगैरे काढतात. चल तर भीमशिलाकडे जाऊया. मंदिराची ह्या साईडनी एंट्रन्स आहे, म्हणजे इकडून मेन एंट्रन्स आहे. इथं पाहू शकता इथे एक घंटी आहे आणि हे मंदिर आहे. आणि ह्या साईडनी VIP एंट्रीसाठी आहे. ही VIP लाईन आहे. इथनं ह्या एंट्री मधनं ह्या गेट मधनं एंट्री देतात. तिकडं तिकीट काढू शकता VIPचं. भरपूर सारे लोक आहेत. मित्रांनो, मंदिराच्या पाठीमागे आलो ना केदारनाथ बाबाच्या, विशाल अशी शिला एक, म्हणजे जे 2013 मध्ये जो पूर आला होता तो ह्या दगडामुळे मंदिर वाचलं होतं, त्यामुळे ह्याला भीमशिला म्हणतात. तर हा दगडाची पण पूजा केली जाते. तर पाहू शकता खूप प्रचंड मोठा असा दगड आहे. त्या शेजारी हा त्रिशूल आहे. चलो आता आदिशिव दर्शन घेऊया. शिलाचं दर्शन घेतल्यानंतर अजून थोडं पाठीमागे गेलं तर रोड आहे चांगला बनवलेला. तर तिथं गेल्यावर तुम्हाला आदिशिव मूर्ती पाहायला भेटेल. तर चला जाऊया. वा, तुम्हाला दाखवतो आदिशिव. आणि काय व्ह्यू एक नंबर आहे. मंदिरापासून इकडे आल्यानंतर हे पाहू शकता असे आदिशंकराचार्य समाधी।
तर हे असं गोल गोल बनवलेलं आहे. तर त्यात असं जायचंय खाली फिरून फिरून. असं फिरून फिरून जायचंय. आणि इथं आदिशिवाची मूर्ती. चल कृपया सूचना को ध्यान दें, मंदिर परिसर में किसी श्रद्धालु का सेलफोन का मोबाइल खो गया है. हर हर महादेव मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस 20 आहे. 20व्या दिवशी आपण केदारनाथ बाबाचे दर्शन घेऊन खाली आता परतीचा प्रवास करत आहे. काल अतिशय सुंदर असं दर्शन झाले आपले. आपण 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतोय हे पाहून आपल्याला पोलीसवाले सरांनी मदत करून VIP मधनं दर्शन करून दिले, त्यामुळे त्यांचं धन्यवाद. आणि मी केदारनाथ बाबा पाशी एकच प्रार्थना करेल की मी माझे घरचे आणि माझे जे व्हिडिओ पाहतात व ज्यांनी मला कळत न कळत काही मदत केली या ट्रिपसाठी त्यांना सुखी, समाधानी आणि यशस्वी करो केदारनाथ बाबा, अशी मी केदारनाथ बाबापाशी प्रार्थना करतो. आणि इथनं केदारनाथ बाबापासून परतीचा प्रवास चालू करतो. बोला हर हर महादेव. मित्रांनो, माझी इथं निघण्याची इच्छा नाही आहे, तरी पण चाललोय आता. परतीचा प्रवास चालू करतो इथनं. तर चला जाऊया आता. इथं तिथं बोलल्यावर बुडबुडे कुठं निघतात ते एक पाहूया आणि इथनं निघूया. चला बोला हर हर महादेव. फायनल निघालोय मित्रांनो. आता पाहू शकता नदीचा ब्रिज आहे. हा, तिकडं नवीन ब्रिज एक होतोय. पायलंही दुखतात तरी जायचंय आता. अजून 22 किलोमीटर उतरायचे. आत्ताच पायलंही दुखतात काल चढून आल्यामुळं. तर बघू कसं होते ते बुडबुड्या निघतात हर हर महादेव म्हणल्यावर. तर आपण ट्राय करू ओम नमः शिवाय म्हणल्यावर बुडबुड्या निघतात. तर वर्क होते का नाही बघू. वर्किंग होते का नाही बघू. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. होते होते होते. तर चला आता हे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तो मित्रांनो तिकडून बुडबुडे निघायला लागलेत. ओम नमः शिवाय. बुडबुडे निघायला लागलेत तिथनं. वर्किंग होतंय. ओम नमः शिवाय. हो, तिकडून बुडबुडे निघतात. ओम नमः शिवाय. काय तरी जादू आहे इथं. ओम नमः शिवाय. बघा इतक्या सगळ्या लोकांनी म्हणलं होतं, बघा किती बुडबुडे निघायला लागले. काहीतरी ओम नमः शिवाय. तो जायना दिसतोय का, त्याच्या बाजूनी बारीक रोड चाललाय पहा. तो बासुकी तालकडे जातो. तिकडे जायचंय. तिथं जोडीदार पाहिजे. इतक्या वरती तिकडं तर लोक पण नाही आहेत. 7 किलोमीटर इथनं जायचे. तर जोडीदार पाहिजे तिकडं जायला. परत आल्यावर तिकडं मी नक्की जाणार आहे. चला बाय बाय. हेलिपॅड आहे तिथं. केदारनाथला येण्यासाठी बेसिकली 4-5 पर्याय असतात. एक तर आपण हेलिकॉप्टरने येऊ शकतो. त्याची एका साईडची किंमत 4000 रुपये आहे. आणि आपण डोली पालखीने जर गेलं तर पालखीची एका साईडची किंमत 20,000 आहे. आणि जर आपण पिट्टू म्हणजे एखाद्या माणसाच्या पाठीमागं बसून जर गेलो, हेलिकॉप्टर गेलं एखाद्या माणसाच्या जर पाठीमागं बसून गेलं तर ते 8,000 पासून 14,000 घेऊ शकतात एका साईडचे वजनानुसार. आणि बाकी मग घोडा 2800 ते 3200 रुपये घेऊ शकतो, ते पण तुमच्या वजनानुसार. तर मित्रांनो, आणि पायी आला तर फुकट येऊ शकता तुम्ही, काही अडचण नाही. पायी पण येऊ शकताय तुम्ही. फक्त टाइम जास्त लागतो. 7 ते 10 पुन्हा 12-14 तास पण लागू शकतो. एका वेळेस 4 माणसं बसतात. 4 माणसं बसतात एका वेळेस. शॉर्टकट घेतोय आता. इथनं हे पाहू शकताय, हे डोंगर मध्ये दरी आहे. ते दरी क्रॉस करून पलीकडे जायचंय. आणि हे बघा, इकडून लांब असा फिरून 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 तिकडे एक घाट आहे छोटासा.
चला तर जाऊया. मित्रांनो, तर आपण कळतंय बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील दिवस 20 आहे. तर 20व्या दिवशी आपण ट्रॅक डाऊन करत आहे, म्हणजे केदारनाथ पासून खाली चाललेलो आहे. तर बघा शॉर्टकट काय, सगळे शॉर्टकट चांगले नसतात. तर हे बघा सगळे दगडी दगडी आलेत बाहेर, सगळे वाहन गोटे वाहून आलेले आहेत. आणि इथं जो रस्ता होता ना तो सगळा वाहून गेलेला आहे. तुम्हाला दाखवतो, जीव मुठीत घेऊन चाललेत असे जवळनं. आणि हे असा दगडाचा पोर्शन आहे, दगडी दगडी दगडी. हा बघा कसला टोंगळा दगड आलाय. तर चला खालनं नदी वाहती, हेलिकॉप्टर तर सारखेच येतात. चला फोटो पॉइंट म्हणून आहे, इथनं खालचा पण व्ह्यू चांगला येतो, नोव्याचा पण व्ह्यू चांगला येतो. इथं जरा रेस्ट केली, फोटो काढला, व्हिडिओ अपलोड केला, एक स्टोरी अपलोड केली आणि निघालोय. येताना आतापर्यंत सगळं शॉर्टकटने चालू आहे. आता इथनं पुढं शॉर्टकट नाही येत. तर चला जाऊया. जाताना बघूया किती त्रास होतो, किती वेळात जातोय आपण. 9:30च्या आसपास निघालो होतो, 9:15 9:30. चलो. हर हर महादेव मित्रांनो, तर आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे आज 20वा. तर खाली ट्रॅक डाऊन करताना मला एक जणांनी सांगितली की आयडिया, की जे ग्रुपमध्ये असतात त्यांचे जर पुढे मागे झाले तर ते कसं ओळखायचं ते सांगतो मी आता. तर हे दिसतोय पोलवर 273 नंबर आणि केदारनाथचा फोटो टाकलेला आहे. असं पोल आहेत ना लाईटीचे प्रत्येक ठिकाणी आहेत आणि असे 678 पोल आहे. तर तुम्ही ह्या पोलच्या साह्याने पण सांगू शकता की तुम्ही कुठं पोचलाय. त्यामुळं तुमच्या मित्रांना आयडिया येईल की किती लांब राहिलाय तुम्ही. हर हर महादेव मित्रांनो, तर निम्म्यापेक्षा जास्त उतरून आलोय खाली. अजून उतरायचंय. अजून आपला जो ह्या डोंगरावर शिफ्ट झालं ना, मग 7 किलोमीटर राहते. तर जवळपास 4 तास झालं चालतोय. तेव्हा निम्म्यापेक्षा जास्त आलोय खाली. आता पुढचा टप्पा सोपा आहे. चलो चलते. उन्हाचा सीझन चालू झालेला आहे. लय गर्दी होती रोडला, चालत जायला बी जागा भेटत नाही. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तर ते दिवस 20 आहे. पाहू शकता इथं जाम लागलाय घोड्यांचा. तर एक ठिकाणी पुल खराब आहे, म्हणजे बारीक रोड आहे, त्यामुळे जाम लागला आणि गर्दी पण लय. दाखवतो तुम्हाला, लांब लाईन लागली, मोठीच्या मोठी. पायी चालणारे आम्ही आलो निघून, पण घोड्यावाल्यांची लाईन आहे. चला मी अटकायच्या अगोदर निघतो. लय जाम झालाय, डेंजर घोड्यांचा. बोला आता पहा दादा. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तिथील दिवस 20 आहे. तर 20व्या दिवशी मी केदारनाथ मंदिराचं दर्शन घेऊन खाली येत होतो. तर हे आपल्या राहुरी मधले आजोबा भेटलेत. यांचं वय एवढं असून पण 65+ वय आहे त्यांचं. तर ते चालत वरती गेले आणि चालत खाली येतात. तर पायी बी दुखत नाही ना बाबा. तर पाहू शकता, माणसाच्या पणात फक्त जिद्द पाहिजे, ते कोणत्याही पण वयात चालत जाऊ शकतात. ते बाबांपेक्षा निम्म्या वयाची माणसं सगळी घोड्यावर गेली, ते बाबा चालत चाललेत. फायनली खाली पोचलोय. जवळपास 9:15ला चालू केलं तर चालायला आणि आता 2:45 वाजलेत. म्हणजे किती झाले तास, जवळपास 5.5 तास चालायला लागलं. तर उतरलोय खाली. चलो. ते मोठे दगडे दिसतात ना, ते गौरीकुंड होतं आणि ते सगळं पावसाने वाहून गेलंय. तिथं मोठी दगडी येऊन बसल्यात. असं मोठं असं कुंड होतं गरम पाण्याचं, ते सगळं गेलंय, गायब झालंय. आणि इथं पुढे गौरी मातेचं मंदिर आहे तिथं. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील आज दिवस आहे 20वा. 20व्या दिवशी आपण खाली निघालो होतो सोनप्रयागकडे. गौरीकुंड पैसे आलो होतो चालत, तिथनं खाली निघालो होतो. तर तिथं रोडमध्ये कुठंतरी दगड पडलाय, त्यामुळे रोड बंद केलेला आहे. इथं पाहू शकताय सगळे यात्री जण बसलेले आहेत, तिथंच अडवलेले आहे. फक्त जे माल घेऊन येतात लोक, म्हणजे इथे जे काम करणारी आहेत त्यांनाच इथं परमिशन देतात यायला जायला. बाकीच्यांना सगळ्यांना अडवून ठेवलंय. बघू शकता किती लोक बसले तिथं मांडी घालून. गौरीकुंडमध्ये पण भरपूर जण बसलेले आहेत.
गौरी मंदिरापाशी भरपूर जण बसलेले, गौरी कुंड तर संपलेलंच आहे. तर चला आता ही जाम उघडलं तरच खाली जायला भेटेल, नाही तर इथंच थांबायला लागेल परत. बाय बाय. जाम खोलला, लोक गडबड काय त्यात पळायची. पोलीस पण आहेत. धक्कामुक्की ना करें, आराम से बैठे रहिए. अभी ये रास्ता मित्रांनो, तर इथं सोडणार आहे असं सांगितलं. बघा किती माणसं गोळा झाले, तर किती लांबपर्यंत लाईन आहे सगळी. लय लोक थांबलेत, पळत चाललेत लोक. किती पुढे पळत चाललेत, तेवढीच पाठीमागे पण त्याच्यावर डबल लोक आहेत. लोक आहेत, लय लोक आहेत. लय माणसं आहेत. आणि इथं दरड कोसळली होती, त्यामुळे रोड थांबवला होता जवळपास 2 ते 3 तास. तेवढ्यात एवढी लोक जमा झाली होती, सगळी खाली उतरणारी लोक आहेत. तसं उत्तराखंडचं काय सांगता येत नाही, पाऊस बिऊस नाही काय नाही, तरी रोडवर दगडी येतात. कशी येतात काय माहिती. चलो चला, लय सुंदर असा धबधबा. वाव, मस्त धबधबा आहे. लोक पण लय. थांबा, मोबाईल देतो ठेवून आपला. रोड तुटला इथं, ते एकदम कोपऱ्यावरून चाललंय. तर बघा, कॉन्क्रीट रोड आहे, त्यामुळे ते स्लॅब गत अडकून राहिले, नाही तर त्या खालचं सगळं मटेरियल गेलंय निघून. जीप मध्ये बसायसाठी बघा किती गर्दी चालली. एक सिंगल बाई सिंगल भेटू द्या. लय गर्दी झाली. बाई दगड खाली आलेत बहुतेक. ठीक आहे, इथनं आता फ्रेश हलवलेले दिसतात. इथनं रोड मध्ये आलेले दिसतात वयन. ठीक आहे, इथं फ्रेश आताच हलवलेले दिसतात दगडी, आता आलेत खाली. गर्दी लय. तशी जीप भेटते का नाही त्याचीच. मित्रांनो, जीप मध्ये बसलोय, इथं जा भांडणं व्हायला लागल्यात. स्ट्रॉंग लोक आहेत, त्यामुळे 3च बसतात पाठीमागे, 4थं बसून दे नाही ती. चला बसलोय आता. शेवटी फायनली निघतोय सोनप्रयागकडं. एका ठिकाणी दरड कोसळली होती. आता सोनप्रयागकडं आलोय आता. पण काही लोकांना ईडी असतात. आता जीप मध्ये बसून आलं आणि एक जण जीप उघडली आणि पळून गेला. त्या माणसाचे 50 रुपये दिलेच नाही. 50 रुपये तिकीट होतं खाली येईपर्यंत. 50 रुपये तिकीट दिलं नाही त्याने, तसंच पळून गेला. उघडल्या गडबड लय गर्दी होती ना त्यामुळं. आणि तुम्हाला केदारनाथ यात्रा सोपी नाही एवढी. जे गोड्यावर जाते त्यांच्यासाठी पण सोपी नाही आहे. 3-4 जण पडली गोड्यावर. एका बाईचा पायच फ्रॅक्चर झाला. ज्याला बसायची सवय नसती, काही नसती, अशा लोकांनी बसू नाही. पालखीने जावं, नाही तर विमानाने जावं, हेलिकॉप्टरनी, विमानाने नाही. तर असल्या लोकांना लागलं त्या बाईचा पायच फ्रॅक्चर झाला. तर चला जाऊया आता. इथनं 1-1.5 किलोमीटर चालायचं आहे अजून. लय गाड्या आहेत, त्यामुळं मागच थांबवलं. त्यांची लाईन लागली एवढी सगळी. ह्याने आणली का पुढं. 1 नंबर लाईन लागली बाबा. पाय सगळे दुखायला लागलं. 2 दिवसात 50 किलोमीटर चाललो असेल मी. 50. चलो. फारच रोड तुटलाय आणि इथपर्यंतची ती गाडी जीप. इथनं जवळपास आता 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर पायी चालत जायला लागणार आहे. लय लांब आहे. तसंच वय ती इतकं चाललो, अजून एवढं चालायचं अवघड आहे. हे बघा, इथं मध्ये 31 तारखेला जो पाऊस झाला होता ना, त्याने तो अख्खा हे पोर्शन वाहून गेला. रोड असा सरळ होता, इथं अख्खं वाहून गेलं. हे असल्या जाळ्या बिळ्या लावतात, त्याचा काहीच उपयोग होत नाही. पाऊस आल्यावर मोठ्या पावसात सगळं वाहून जाते. हे आत्ताच नीट केलेलं दिसतंय JCBने. इथं दरड कोसळली होती बहुतेक, त्यामुळे रोड बंद होता. इथं एक आणि तिथे एक. फ्रेश माती, इथं वल्ली दिसते माती. तर इथनं कोसळली होती. आता ही इथनं JCBने सपाट केलंय. आणि आपल्याला जायचंय तिकडं खाली, लांब खाली. अजून त्या बिल्डिंग दिसतात ना तिथं, ते राऊंड सर्कलचं दिसतंय का, तिथं गाडी पार्किंगला लावली. हां, तर गाडी पार्किंग लावली. चला बाय बाय.
मित्रांनो इथपर्यंतच मालाच्या गाड्या येतात. इथनं गोड्याच्या साह्याने वरती न्यायच्या नेतात गाड्या. तुम्ही पाहू शकताय इथनं मधनं एक शॉर्टकट होता, ते काय बंद केला काय कळलं नाही मला. पाहू शकता किती मालाच्या गाड्या लागल्यात सगळ्या. इथनं गोड्याच्या साह्याने वरती नेतात. तसं कठीण आहे इथलं लाईफस्टाईल. उतरायचंय. काल इथनं चढलं होतं परवा दिवशी. कसं काय होतंय पाहू. सोनप्रयागच्या पुलावर आलोय. लय गर्दी इथं. जाणारी पण तेवढीच आणि येणारी पण तेवढीच आहे. तर पाहू शकताय जे जाणार आहेत ना त्यांना लॉंग कटनी पाठवतात, शॉर्टकटनी जाऊन दे नाही. मित्रांनो पाऊस येतोय बहुतेक आणि घोडे मोकळेच सोडल्यात. असे पळतात ना सुसाट. ती पार्किंग आली. पार्किंग मध्ये आपली गाडी दिसती का? गाडी आपली नाही दिसत अजून. कुठे गेली आपली गाडी? बुलेटच्या पुढे होती आपली गाडी. 2 मिनिटं दिसते. हाय हाय हाय. चलो चलते मित्रांनो. ते आपली गाडी दिसती. चला जाऊया गाडी घेऊया आणि निघूया आता. पार्किंग पर्यंत जायची हिंमत पण नाही. जी बॅग लॉकर मध्ये टाकली होती ती घेतली आणि चाललोय. दुसऱ्या मजल्यावर लावली होती गाडी. हा होय. अयो हर हर महादेव. मित्रांनो आपण कळतंय बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस 20 आहे. तर आज लय दमलो मी खरंच. इतका जीव पार असा झालं माहिती का. तिथं इतकं चालत आलो आणि तिथं परत बसायला लागलं 1-1.5 तास. परत तिथं आलो. इथनं परत चालायला लागलं 1.5 किलोमीटर. तिथं बॅग तिथनं उचलून इथं मला आणायला पण अवसान नसल्यागत वाटलं. जेवलो नाही मी आज प्रॉपर म्हणजे. तर आता कुठं तरी जाऊन पहिलं जेवतो. आता किती वाजलेत? 5 वाजलेत. आणि इथनं अजून 30 किलोमीटर खाली जातो. हा 6:30 वाजेपर्यंत 30 किलोमीटर जाईल आणि तिथं जेवलं आपलं आणि रूम गेलं आणि तिथंच थांबलं. इतकं परेशान झालोय मी आज. अंग बिंगलंही दुखायला लागलंय. कालचं आजचं जवळपास 47-48 किलोमीटर तर झालं असेल चालायला. कारण इथनं पण चालायला जायला लागतंय. तिथं पण केदारनाथमध्ये पण भरपूर जागा फिरलो. त्यामुळं झालं असेल किलोमीटर तेवढं. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. ही बघा गाडीवर सामान लोड करायलाच मला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ गेला. कारण तिथलं ह्या बॅगेतलं त्या बॅगेत करायचं होतं. तरी मी ते पायात घालायचे आणि ते बॅगमधनं काढलेच नाहीत अजून. ते काढायचे असते तर अजून वेळ गेला असता. तर चला आता 30 किलोमीटर जाणार आहे त्यामुळे ती नाही घालत. चला बाय बाय. अशी पार्किंग आहे तुम्ही पाहू शकताय. किती जितके पाहू तिकडे गाडीच गाडी. इकडे पण पाहू शकता. इकडे 4 व्हीलर आहेत सगळ्या. त्यावर रोडला पण भरपूर लागलेले आहेत. चला तर फायनली आता मी गुप्तकाशीपासून 9 किलोमीटर अलीकडे थांबलोय. म्हणजे सोनप्रयागपासून 20 किलोमीटर आलोय. 20-21 किलोमीटर आलोय गाडी चालवून. आणि इथं थांबलोय रूम. मला गुप्तकाशीलाच जायचं होतं पण तिथं रोडमध्ये जाम लागला होता आणि पाऊस पण टिपकायला लागला होता. म्हणून जिथं होतं तिथंच हॉटेल घेतलं. जेवण वगैरे केलंय. आता जरा आराम करतो. 2 व्हिडिओ एडिट केले. 2 तास लागले त्याला. तर चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला.